इकडे लेफ्ट साईडला एक मंदिर आहे सेंटरला, आणि इकडे राईट साईडला एक आहे. इकडे साईडला बघताय ना, मस्तपैकी पाणी वाहत असतं. इकडे खेकडे पण भेटतात या पावसाळ्याच्या सीझनमध्ये रात्रीचं. बघूया, आपण पण ट्राय करूया कधी यायचं झालं तर या पूर्ण रोडला. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे बोरिवलीमध्ये असणाऱ्या त्रिमंदिरमध्ये. तर हे मंदिर आहे ना 2-3 वर्षापूर्वीच बांधलेलं आहे, जास्त लोकांना माहिती पण नाही. तर पाठीमागे मंदिराच्या पाठीमागे ना बॅक साईडला खूप मस्त असं नजारे, धबधबे ह्या पावसाळ्याच्या दिवसातनं बघायला भेटतात तिकडे. तर चला मित्रांनो, आज आपण त्या मंदिराला भेट देऊया. तर मित्रांनो, आता मी आलो आहे बोरिवली तिथून राईड मारून वरती संजय गांधी नॅशनल पार्क आहे, तिथून त्याच्या पुढचा राईड आहे. आणि आता आपण थोड्याच वेळात पोचू मंदिराच्या तिथं, त्रिमूर्ती मंदिर. थोडं घाट चढ आहे आणि भारी वाटतं एकदम वरती आल्यावर. हवा वगैरे आहे आणि पाऊस पण येणार आहे. मस्त असं लोकेशन आहे, तुम्ही पण नक्की या. चला आपण आता पोचतोय, 5 मिनटात पोचू. मी माझ्या गाडीने आलो. इकडे यायचं म्हटलं तर बस आहे रेग्युलर खाल्लं ते हायवेवरनं बस भेटतात इथे वरती येण्यासाठी. 2-2 मिनिटाला बस. ही बघा, ही बस आहे ना, ही खाली जाते आणि तिथून परत वर येते. आज गर्दी आहे, आज शुक्रवार आहे ना, त्याच्यामुळं 477 बस नंबर. आपण इथं पार्किंगला लावूया गाडी. तर फायनली मित्रांनो, आपण इथे पोचलो आहे. हे बघा, इथून एंट्री गेट आहे. इकडे बस बाहेर उभी आहे, ती बस सारख्या येतच असतात. आणि आज सॅटरडे आहे त्याच्यामुळं एवढी माणसं आहेत, नाहीतर इकडे एवढी माणसं नसतात, खाली असतं सर्व. आहे बघा, इकडं एक पाणी पडते असं दाखवलं आहे वरतून. आणि इथं मोठी LED लावले, बसायला वगैरे आहे मस्तपैकी. आता पाऊस येईल तर त्रिमूर्ती मंदिर म्हणजे इथं कसं बघा, एक मंदिर हे मधलं सेंटरचं आणि दुसरं इकडे साईडचं. तर आपण आता एंट्री करूया आतमध्ये, त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर बघूया. चला, हे बघा एंट्री करताना अशा प्रकारे आहे. आणि इकडे लेफ्ट साईडला एक मंदिर आहे सेंटरला, आणि इकडे राईट साईडला एक आहे. आतमध्ये जाऊन आपण देवांच्या मूर्त्या बघूया कोणत्या कोणत्या वगैरे सर्व. हा मेन एंट्री आहे.
आता आपण आलो ते म्हणजे आरे कॉलनीमध्ये वस्तीचा प्रवास चालू आहे. आपण घरी चाललो आहे. आपल्याला घरी जाताना आरे रोड लागतो, कारण बोरवली त्या साईडनं गेलो. जाताना आपण गोरेगाव त्या साईडनं गेलो होतो, विक्रोळी रिंग रोडने. आपण आता बोललो ह्या साईडनं जाऊया, कारण मस्तपैकी संध्याकाळचं वातावरण आहे आणि इकडे ट्रॅफिक जरा कमी असते आणि त्या साईडला ट्रॅफिक जास्त असते. इकडे साईडला बघताय ना मस्तपैकी पाणी वाहत असते. इकडे खेकडे पण भेटतात या पावसाळ्याच्या सीझनमध्ये रात्रीचं. बघूया, आपण पण ट्राय करूया कधी यायचं झालं तर त्या पूर्ण रोडला. बघा इकडचं वातावरण बघ भारी आहे, संध्याकाळचं वातावरण आहे. आता वाजले संध्याकाळचे 6:30. एकदम असं वाटतं की गावीच चाललो. तर मित्रांनो आत्ताच घरी आलेलो आहे. मी त्या साईडला जातो ना, कांदिवली साईडला, तर जास्त करून मी आरे रोडच वापरतो तिकडे जाण्यासाठी, कारण जास्त करून खाली असतो आणि तिकडं जी झाडी आहे ना, तर खूपच एकदम गारटा वाटतं. एकदम असं वाटतं की गावाला जाते. तर मी बऱ्याचदा त्याच रोडने जातो तिकडे. मंदिराबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो खूपच भारी मंदिर आहे. आतमध्ये गेल्यावर खूपच भारी वाटतं आणि आजूबाजूचा परिसर पण एकदम हिरवागार आहे, कारण आज बाजूला आहे ना, पाठीमागे नाही मंदिराच्या समोरच्या साईडला तर मित्रांनो तिकडे आहे ना संजय गांधी नॅशनल पार्क आहे आजूबाजूला पूर्ण. त्याच्यामुळे एकदम गारवा आहे तिकडं. तर तुम्हाला जायचं असेल तर बोरवली स्टेशनवरनं तुम्ही जाऊ शकता. तिकडे तुम्हाला बस सांगितली, बस नंबर ती सारखी 5-5 मिनटाला बस असते, वरून खाली घालणं, वर चालतच असते ती. तर तिकडे त्या बसने जाऊ शकता. तर मित्रांनो आम्ही तर बाईकने गेलो होतो. तिकडे बाईकसाठी वगैरे पार्किंगसाठी चांगली सुविधा आहे तिकडे, काही टेन्शन नाही. पण तिकडे बाहेर माकडं होती, तर त्यांच्यापासून जर खायचं सामान असेल तर ते सांभाळून न्यावं लागतं. तर मित्रांनो चला, अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.